नाही नाही, हे बघा की खरं म्हणजे सर्व समाजाचं आणि राजकीय नेत्यांचं आजच्या या निकालाकडे लक्ष लागून आहे की मागील 4-5 वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे। मागच्या वेळेस सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गाजलं होतं आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शेवटी सांगितलं होतं की ट्रिपल टेस्ट करा आणि 50%च्या आतमध्ये आरक्षण द्या। आणि म्हणून आपल्याला माहीत असेल की तेव्हा महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदमधील सदस्यांचं सभासदत्व रद्द झालं होतं आणि नव्याने निवडणुका घ्याव्या लागल्या होत्या। आणि त्यानंतर अनेक दिवसानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आणि ती परवानगी देतानाच सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की 2022च्या पूर्वी जी पद्धत होती त्याप्रमाणे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्या। 2022च्या पूर्वी या महाराष्ट्रात ओबीसीला 27% आरक्षण राजकारणामध्ये होतं आणि म्हणून त्या 27% आरक्षणाप्रमाणे या निवडणुका घेण्याचं महाराष्ट्र शासनाने घोषित केलं। जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आला होता तेव्हा आम्ही सर्व मंडळी ओबीसीची सर्व हितचिंतक कार्यकर्ते खुश होतो की त्याला आपलं 27% आरक्षण हे राहिलेलं आहे, वाचलेलं आहे आणि आता 27% प्रतिनिधित्व आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार आहे। परंतु जेव्हा निवडणुकीला प्रत्यक्षात सुरुवात झाली, नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकाचा कार्यक्रम आला, प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये काही लोक गेले आणि त्यांनी सांगितलं की बा हे आरक्षण 50%च्या वर जात आहे। नॅचरली कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नियम असा आहे की ज्या परिसरामध्ये ज्या भागात निवडणुका आहेत त्या भागात एससीची लोकसंख्या जेवढी असेल तेवढा त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात द्या, एसटीची लोकसंख्या जेवढी असेल तेवढ्या त्यांना त्यांच्या प्रमाणात द्या। आणि जर ही एससी आणि एसटीची लोकसंख्या 23%च्या वर जात असेल, कुठे 25% असेल, कुठे 30% असेल, तिथे नॅचरली जर 27% आरक्षण ओबीसीला दिलं तर ते 50%च्या वर जाणार हे अपेक्षित आहे। आणि म्हणून आता हे जे 50% जाणार आहे हे आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याच्याकडे आहे। त्यांनी जर म्हटलं 50%च्या आत ओबीसीला आरक्षण देऊन ह्या निवडणुका घ्या तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये अनेक ओबीसी राजकीय कार्यकर्त्यांचं नुकसान होणार आहे, त्यांची संधी जाणार आहे। म्हणजे उदाहरण आमच्या नागपूर महानगरपालिकेतच घेतलं तर एका महानगरपालिकेमध्ये 7 ते 8 जागा कमी होणार आहे। अशा प्रकारे म्हणजे 29 महानगरपालिका, 274 नगर परिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्वांचा आढावा जर आपण घेतला तर हजारो ओबीसीच्या राजकीय कार्यकर्त्यांचं नुकसान जर अशा प्रकारे निकाल आला तर होणार आहे। त्याचं फार मोठं नुकसान ओबीसी समाजाला सहन करावं लागणार आहे। तुम्ही तर स्वतःहूनच याचिका करणार होते की कुठेतरी ओबीसीच्या कोट्यातल्या जागा कमी मिळाल्या। आता जर का सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं आरक्षण कमी केलं तर तुम्ही पुनर्विचार याचिका टाकण्याचा काही विचार कराल का? नाही, सर्वोच्च न्यायालयाने एकदा नाही, कारण वारंवार याच्यावरती पिटिशन झालेले आहे, चर्चा, त्याच्यामुळे त्याच्यावरती पुनर्विचार याचिका टाकण्याचा कुठलाही विचार आमचा नाही। पण मी जे म्हणजे उच्च न्यायालयामध्ये टाकणार करतो की 27%चं कॅल्क्युलेशन करताना जर तो फ्रॅक्शनमध्ये आलं आणि तो फ्रॅक्शन 0.50 पेक्षा जास्त असेल तर गणितीय नियमाप्रमाणे वरची जागा पकडून तेवढ्या जागा आरक्षित करायला पाहिजे। परंतु एससी एसटी आणि महिलांच्या बाबतीमध्ये 0.50 पेक्षा जास्त येत असेल तर मात्र त्याचा वरचा आकडा घेतला जातो, परंतु ओबीसीच्या बाबतीमध्ये तो इग्नोर करावा असा राज्य सरकार निवडणूक आयोगाचा तो आदेश आहे आणि त्याच्यामुळे त्याला आम्ही चॅलेंज केलेला आहे। आज बहुतेक ती आमची पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल होईल आणि त्याच्यावरती आम्ही भांडणारच आहोत। अदरवाईज त्याच्यामध्ये इकडे हेही नुकसान आणि तिकडे फ्रॅक्शनचंही नुकसान, डबल नुकसान ओबीसीचं होऊ नये हा आमचा त्यामागील उद्देश आहे। काही ठिकाणी आरक्षण हे 80% पर्यंत पोहोचलंय। काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशा बातम्या येत आहेत, सांगली आणि त्या परिसरामध्ये काही ठिकाणी 67% पर्यंत पोहोचलाय। या संदर्भात काय? नाही, नक्की मी आता तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी एससी आणि एसटीची संख्या समजा हे दोन्ही मिळून 55% असेल
आणि 25-27% जर आपण हे पकडलं तर 82% होणारच. म्हणजे म्हणूनच काही ठिकाणी ओबीसीला 0 आरक्षण येणार आहे. जर 50%च्या आतमध्ये रिझर्वेशन द्या असं म्हटलं तर त्याचा अर्थ तोच आहे, जे आदिवासी बहुल जिल्हे आहे त्या ठिकाणी नक्कीच ओबीसीचं फार मोठं नुकसान होणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.